स्वातंत्र्याला 70 वर्ष झालीत, परंतु अजूनही काही गावं अशी आहेत जिथे पाणी हा हक्क नाही तर संघर्ष आहे. बुलढाण्यातील हनवतखेड इथे पाण्यासाठी लोकांना रोज 300 फूट डोंगर चढावा लागतो. प्रश्न एकच, हे अपयश कोणाचं आणि अजून किती दिवस ही झुंज? बुलढाणा जिल्ह्यातील हनवतखेड इथलं चित्र पाहिलं की प्रश्न पडतो, आपण खरंच 21व्या शतकात आहोत का? या गावात पाण्यासाठी अक्षरशः जीवाची बाजी लावावी लागते. टँकरने दरीत पाणी टाकलं जातं आणि मग ग्रामस्थांना तेथून तब्बल 300 फूट उंच डोंगर चढून पाणी भरावं लागतं. ही फक्त एक वेळ नाही तर रोजचीच कसरत आहे. सुमारे 500 लोकसंख्या असलेल्या या गावात आजपर्यंत एकही कायमस्वरूपी नळ योजना पोहोचलेली नाही. 70 वर्षांनंतरही गाव टँकरवरच अवलंबून आहे. टँकर वेळेवर आला नाही तर ग्रामस्थांना तब्बल 8 किलोमीटर दूर जावं लागतं फक्त पाण्यासाठी. महिला, वृद्ध, लहान मुलं सगळ्यांनाच या संघर्षाचा सामना करावा लागतोय. जंगलाच्या काठावर वसलेलं हे गाव, परंतु प्रशासनाच्या नकाशावर मात्र जणू गायबच. ग्रामस्थांचा एकच सवाल, आम्हाला पाण्यासाठी अजून किती वर्ष झगडावं लागणार? या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन राऊत यांनी. हनवतखेडची ही कहाणी फक्त एका गावाची नाही तर व्यवस्थेच्या अपयशाची आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे, परंतु तोच हक्क इथे अजूनही मिळालेला नाही. आता प्रश्न प्रशासनाला, यावर उपाय कधी आणि किती लवकर?